नमस्कार मंडळी, तुम्ही बघत आहात मंडल न्यूज आणि आज आपण आलेलो आहे अशा एका महिलेच्या घरी जिने अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे। संजय गांधी या परिसरामध्ये ह्या शीलाताई मोरे राहतात आणि त्यांचा स्वतःचा टेलरिंगचा असा हा व्यवसाय आहे। अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये स्वतःचं कुटुंब सांभाळत त्या स्वतःचा व्यवसाय करत आहेत। म्हणून मंडल न्यूजच्या वतीने आपण त्यांची एक छोटीशी मुलाखत घ्यायला आलेलो आहे आणि त्यांचा संपूर्ण जीवनपट कसा होता, त्यांनी किती स्ट्रगल केला आणि कशा पद्धतीने सगळ्यातून कोरोना काळ गेला, अनेक अडचणी आल्या, या सगळ्या अडचणींवर मात करत आज त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभारलेला आहे। आपण बघतो की अनेक तरुण मुलं आज बेरोजगारीच्या नावाने ओरडत आहेत, परंतु एक महिला असून सुद्धा त्यांनी स्वतः डगमगू न देता स्वतःचा व्यवसाय निर्माण केला आहे। तर जाणून घेऊया त्यांच्याकडूनच त्यांच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल। नमस्कार शीलाताई, तुमचं मंडल न्यूजमध्ये खूप खूप स्वागत। तुम्हाला पण मला सांगा, तुम्ही हा जो व्यवसाय आज तुम्ही करत आहात, तुमच्याकडे टेलरिंगचा व्यवसाय आहे, तर ह्याची कल्पना तुमच्या डोक्यामध्ये कशी आली? खरं तर मला हे टेलरिंगचा व्यवसाय करायचाच नव्हता। मला नोकरीवर लागायचं होतं। माझी खूप इच्छा होती की मला बाबू बनायचं होतं, पण माझी आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे माझं एज्युकेशन तिथेच थांबलं। लग्न झाल्यानंतर माझं 12वी नंतर लग्न झालं। मी टेलरिंगचे कोर्स केलेला होता, पण भविष्यात मला हे टेलरिंगचे क्लासेस नव्हते करायचे। अच्छा। पण हळूहळू समजा जीवनामध्ये पहिले एकत्र फॅमिली होती, नंतर आम्हाला अलग काढून दिलं। अलग काढून दिल्यानंतर काय समोर सगळ्यात महत्त्वाचं समस्या म्हणजे रोजगार, खाणं पिणं आणि राहणं याची व्यवस्था करणं। याच्यासाठी समजा आता नवीन सून असल्यामुळे, अमरावतीत माझं सासर असल्यामुळे आजूबाजूला कुठलीच माहिती नसताना स्वतः आपण म्हणजे कसं जगामध्ये आपलं प्रसिद्धी व्हायचं, आपलं कसं म्हणजे कोणाला काम मागायचं, कसं लोकांपर्यंत जायचं, गल्लीसुद्धा रस्तेसुद्धा माहिती नसते, कोणी ओळखीचं नसते सासरी। आणि कुटुंबानं जर हेल्प केली असती तर मग मी आज कुठच्या कुठे गेली असते। जर माझं एज्युकेशन झालेलं असतं, माझं टायपिंग फर्स्ट क्लासमध्ये पास आहे, मी 12वी पास आहे, तर या उद्देशानं मला कोणीच मार्गदर्शन केलं नाही त्या वेळेला, म्हणून मी समजा मागे राहिली। पण मी न डगमगता म्हणजे 2 पैसे कसे कमवून आपलं कुटुंब कसं समजा सांभाळायचं, तर याच्यातून मी मार्ग शोधला। इथे या संजय गांधी परिसरामध्ये मी प्रत्येकाच्या घरी ज्या महिला पेटीकोट शिवत होत्या, ज्या गाऊन शिवत होत्या, त्यांच्या दारोदारी जाऊन त्या कशा शिवतात, कुठून माल आणतात, काय करतात, हे सगळं त्यांच्याशी मी परिचय केला। त्यांच्या घरी चक्रा मारल्या, त्यांच्याकडून शिकून घेतलं। पण मला पेटीकोटमध्ये फार कमी पैसे मिळते, मग गाऊनमध्ये थोडे चांगले पैसे मिळते, तर मग मी गाऊन शिकली। सगळ्यात प्रथम एका महिलेकडे जाऊन गाऊन शिकली। गाऊन शिकल्यानंतर त्यांनी मला पोपली नावाच्या महिलेकडे नेलं। त्यांनी ते गाऊन द्यायच्या आणि त्या खूप मोठ्या म्हणजे समजा असेच फॅक्टरी होती, त्यांच्याकडून माल घ्यायच्या आणि कटिंग पण करायच्या आणि आम्हाला महिलांना द्यायच्या। तर तेव्हापासून मला रोजगार मिळायला लागला आणि रोजगार मिळता मिळता मी इतकी ट्रेन झाली त्याच्यामध्ये एका म्हणजे मग त्याच्यामध्ये पण हेवा वाढायला लागला, म्हणजे मला जास्त मिळायला पाहिजे काम, हिला कमी मिळायला पाहिजे। आता मग काय करायचं, लग्नानंतर 2 वर्ष मी हा व्यवसाय केला, त्याच्यानंतर घर नाही, भाड्यानं राहायचं। मग म्हटलं हे म्हणजे कुठपर्यंत चालायचं, मुलबाळ नाही आहे। लोक म्हणत होते टेलरिंग काम केल्याने मुलबाळ होत नाही, हा एक गैरसमज आहे। त्याच्यात मला 2 वर्ष मुलबाळ नाही झालं। त्याच्यानंतर लोक कसे म्हणजे बोलतात त्यावेळी, आता नाही पण आता स्वतःहून 5 वर्ष अंतर ठेवतात, पण त्यावेळेस लग्न झालं की लगेच समजा मुलाची अपेक्षा असायची। तर समाजाचं म्हणजे आणि आपले नातेवाईक कसे वेगळे नजरेनं बघतात, वेगळे बोलतात, आणि शून्यातून जर पुढं व्हायचं असेल तर आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो। माझी मैत्रीण होती बिच्चू टिकडीला, ती दिव्या सदनला जॉब करायची। तिला म्हटलं मला एखादा जॉब सांग का ज्याच्यापासून मला समजा थोडंसं प्राऊड फील होईल। तर जेव्हा तिने मला टेलरिंगची एक शिक्षिका म्हणून एक जागा म्हणजे वॅकन्सी शिल्लक आहे म्हणे, तर मग तू करशील का? म्हटलं एकदम चांगलं, मला आवडते म्हटलं करायला। तेव्हापासून माझी टेलरिंग प्रशिक्षण म्हणजे शिक्षिका म्हणून एक समजा ओळख झाली। तर दिव्या सदनला मी एक शिक्षिकाचं काम केलं, तो संपूर्ण परिसर मी शिकून दिला मॅडम। अच्छा, तर आता तुमचं हे जे 5-6 मशीनचं, किती मशीनचं सेटअप आहे तुमचं? हो, तर आता माझं समजा 8 मशीनचं सेटअप आहे। 8 मशीनचं सेटअप आहे। तर मग हे उभारण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले हे 8 मशीनचं सेटअप? आता ह्या 8 मशीन म्हणजे तेव्हापासून 2 वर्ष केलं मी दिव्याला जॉब। त्याच्यानंतर मला पगार काही तिथं वाढवत नव्हते म्हणून मला परवडत नव्हतं, म्हणून मग मी व्यंकटेश कॉलनीमध्ये एक घर घेतलं भाड्याने आणि त्या घरामध्ये एक शिवण क्लास चालू केलं। तर मला आजूबाजूनं मशीना नव्हत्या माझ्याकडे, तर त्या कॉलनीमध्ये म्हटलं ज्यांच्याकडे पुराण्या मशीन असेल त्या मला द्या,
हां हां. जेणेकरून मी बायांना म्हणजे मशीन पैसा नव्हता ना घ्यायला, म्हणून मशीनी घेतल्या, बायांनी दिल्या मला. खूप छान लोक आहेत त्या कॉलनीमधले, का त्यांनी मला मशीन दिल्या. 500 क्वार्टरच्या महिला, आजूबाजूच्या विद्यापीठ परिसरच्या महिला, बिच्चू टेकडीतल्या महिला, ह्या सगळ्या महिला माझ्याकडे शिकायला यायच्या. वडाही परिसर पूर्ण मी शिकून दिला. तर तेव्हापासून मग माझं हे डेव्हलपमेंट व्हायला लागलं. म्हणजे हळूहळू माझा रोजगार पण वाढायला लागला. माझ्याकडे 2 ते 4 मग स्वतःच्या पण मशीनं घ्यायला लागली मी. पहिले भाड्याने घेतले समजा, पण पैसे नाही मागितले मला त्यांनी. आणि ते झाल्यानंतर मग आता घर घ्यायचं. त्याच्यानंतर आता आपला जसा व्यवसाय, जसा परिचय वाढत जातो, तर जसा रोजगार, मग आपलं पण वाटते ना पुढं काय दुसरं काय करायचं याच्यासोबत. तर मग असं करता करता घर भेटलं. आता हे घर घेतलं आम्ही त्यावेळेस समजा 1.5 लाखाला हे घर घेतलं आम्ही. टिनाच्या 2 रूमा होत्या आणि 2 रूमा कवलेचा होत्या. तर त्याच्यानंतर ते इथे घर घेतलं 2009 मध्ये. नंतर मग ते लोन अर्ध मला प्रत्येक नातेवाईकांनी, सगळ्यांचं घर झालं, तुझंच घर नाही म्हणून प्रत्येक नातेवाईकांनी हेल्प केली मला. उसने पैसे दिले, त्यांचे मी परतफेड पण केले आणि माझं घर झालं. इथे पण मी जशी आली तशीच माझ्याकडे 1 मशीन होती. आधी मी स्वतः टेलर काम करत असल्यामुळे 2 मशीन आणखी एक्स्ट्रा घेतले आणि टेलरिंगचा व्यवसाय सुरू केला. हा संपूर्ण यशोदानगर, उत्तमनगर, दुरून डेपोपासून महिला माझ्याकडे शिकायला येतात. तर ह्या संपूर्ण परिसर, पंचशील नगर, सगळ्या महिलांना मी शिकून ट्रेन केलं. प्रत्येक महिला आज 100 रुपये समजा ब्लाऊजप्रमाणे रोज कमवत आहे. आता अशा हजारो महिला शिकल्या. मी खूप महिलांना शिकवलं. मग त्याच्यातूनच आता अधिक असं वाटते की अधिक पुढे काय करावं, म्हणजे आपल्याला हॉबी असते ना, आता याच्यानंतर काय करायचं. मला एक शौक होता की मला म्हणजे कोणीही समाजाचा उत्सव मला बघायला जाणं आवडते. चाहे गणपती राव, दुर्गादेवी राव, कुठल्याही समाजाचा राव, महिलांचा त्योहार राव, असं मला बघायला आवडते. कोणी भाषण देत असलं तर ते त्यांचं मार्गदर्शन, मोठ्या व्यक्तींचं, जर समजा राजकारणामध्ये पण काही लोक खूप चांगले बोलून जातात, त्यांचं भाषण ऐकायला आवडतात मला. असं करता करता मी एक दिवस गणपती बघायला गेले. नंतर सगळं फिरून आले. माझा मुलगा 2च वर्षाचा होता, छोटा होता. मला माझ्या मुलीनंतर 10 वर्षांनी मुलगा झाला. हा, ते समजा एकटीच मुलगी होती, पण ते अचानक समजा एक राहिला आणि 10 वर्षांनी मुलगा झाला. त्याच्यानंतर मी त्या मुलांना घेऊन 2 वर्ष माझी तब्येत खूप खराब झाली, कारण मी 9व्या महिन्यापर्यंत शिवण क्लास घेतला. त्याच्यामुळे मला म्हणजे हा थोडंसं भारी गेलं. माझी तब्येत 2 वर्ष खराब असल्यामुळे मी सगळं माझा कारभार बंद ठेवला. आणि मग काय करायचं, मुलांना घेऊन फिरायला जायची. म्हणजे ना आता कुठं समजा जसं दुर्गादेवी झालं, जसं समजा गणपती झालं, तर गणपती बघता बघता मी एक दिवस टोपेनगरला गेले. तिथे पण समजा प्रसाद मिळतो, थोडंसं काही गाणे वगैरे ऐकायला मिळते, कोणा प्रोग्राम ऐकायला मिळते. तर तसंच तिथे किरण सरचा प्रोग्राम सुरू होता. तर किरण सर तिथं वेगवेगळ्या महिलांचे स्टेजवर नाव घेत होते. किरण सर म्हणजे किरण भाऊ पातुरकर. हा, किरण भाऊ पातुरकर. किरण सर म्हणजे किरण भाऊ पातुरकर. आता आम्ही त्यांना किरण सरच म्हणते. हा, तर तिथं महिलांचे त्यांनी स्वागत केलं, बॅनर लावले मोठमोठे, मोबाईल नंबर लावले की आम्ही ज्या म्हणजे समजा अशा महिला आहेत त्यांना ट्रेनिंग देतो आणि ह्या उद्योगाला समजा प्रोत्साहन देऊन त्यांना गायडन्स, मार्गदर्शन करतो. तर त्यानिमित्तानं मग माझी सरांशी समजा मी तिचा नंबर घेतला आणि त्या महिलांचा प्रोग्राम पूर्ण पाहिला आणि मला खूप प्राऊड फील झालं. का मला असं वाटलं का यांच्यासारखं मीही बनू शकते, म्हणजे मला पण बनायला आवडेल. कारण का असं मार्गदर्शन कोणी देऊ शकत नाही, तेही फ्रीमध्ये. तर मग सरांसोबत मी संपर्क साधला MIDCच्या ऑफिसला. नंदूभाऊसोबत कॉल केला आणि मी भेटले तिथं जाऊन. आणि भेटल्यानंतर मग त्यांनी 12 दिवसांचं उद्योगाचं ट्रेनिंग दिलं मग आम्हा सगळ्या महिलांना. मी पण होती त्याच्यामध्ये. तर 12 दिवसाचं ट्रेनिंग दिल्यानंतर त्याच्यातून वेगवेगळ्या उद्योगाची 12 दिवस वेगवेगळ्या उद्योगाची माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर मग आम्ही महिलांसाठी समजा लोन पण उपलब्ध करून देतो म्हणाले सर. सरांचं गायडन्स खूप आवडलं मला. मग माझा एकदम विश्वास बसला की हे लोक महिलांसाठी काहीतरी करत आहे बा. आणि एक समजा मी अति गरीब असं समजते मी स्वतःला, कारण मी झिरोतून पुढे येणारी बाई. मला किती समजा परिस्थितीतून समजा समाजाला तोंड देणे, आर्थिक परिस्थितीला तोंड देणे, सोबत कुटुंब सांभाळणे किती समजा कठीण जाते आजच्या जमान्यानुसार. नाहीतर लोक रोजगार शोधत नाही, किती शिकला असला तर घरी बसला राहते. पण माझं तसं नाही. घर बसल्या संपूर्ण काम करून 100-200 रुपये, 500 रुपये, आज 1000 रुपये छापतो आपण. समजा आजच्या काळानुसार 1000 रुपये छापतो. आता पहिले परिस्थिती वेगळी होती, ब्लाऊजची शिलाई कमी होती. आज शिलाई भरपूर आहे. एका ब्लाऊजची शिलाई 250, 300, 400, 500 ब्लाऊजनुसार घेतो आपण. अशी आता शिलाई आहे समजा. आणि मुलांना जो शिकवतो वर्ग, मुलांना जो आपण वर्ग शिकवतो समजा,
आता महिलांना मी जे शिकवते याचे पैसे वेगळे समजा. आता प्रत्येक महिलेला मी 1000 रुपये महिन्याप्रमाणे ट्रेनिंग देते. तर जसे आले फॅशन डिझायनिंगवाले त्याचा कोर्स अलग राहते आणि याचा अलग राहतो. तर सरांनी मला मी जेव्हा ट्रेनिंग घेतलं त्याच्यानंतर आता याच्या पुढं काय करायचं, तर सर म्हटलं माझं तर बँक व्यवहार चांगला नाही. म्हटलं व्यवहार म्हणजे खरं खास तर मोदीच्या काळापासून आम्हाला म्हणजे महिलांना जे आहे खातं उघडायला भेटलं. अच्छा, मोदीजींच्या काळामध्ये महिलांना खातं उघडायला म्हणजे भेटलं असं आतापर्यंत मला वाटतं. म्हणजे आतापर्यंत कसं होतं, आमची तिजोरी महिलांची तिजोरी म्हणजे गाडग्यामध्ये, हा, एक तर गाडग्या नाही ते BC BC याच्याच म्हणजे याच्यामध्ये आमचे पैसे राहायचे महिलांचे, ते लपूनचे म्हणा किंवा स्वतःचे म्हणा किंवा मग आपल्या व्यवसायातून उरलेले म्हणजे खर्चातून उरलेले पैसे असे यामार्फत आम्ही शिल्लक पाडायचं. पण पर्यंत तुमचं बँकेमध्ये खातं पण नव्हतं. नव्हतं. असेल ना सुशिक्षित ज्या बाया महिला शिकलेल्या नोकरीवाल्या यांचं होतं, पण आमच्यासारख्या सामान्य महिलेचं खातं नव्हतं ना मॅडम. हां, आमच्यासारख्या सामान्य महिलेचं खातंही नको, खातं कसं उघडायचं, बँकेत लाईन लागायची, स्लिप कशी भरायची, ह्या साऱ्या गोष्टीचा अनुभवच नव्हता ना. बरोबर आहे. मग ह्या साऱ्या गोष्टीचा अनुभव होते पण माणसांचे समजा आपल्या मिस्टरांचे, आमचे नव्हते ना. मग पुढे काय झालं? हो, त्याच्यानंतर मग आम्ही लोन काढायसाठी सरांना रोज फोन करायचे. सर म्हणे रोज पैसे टाकणे आणि काढणे, आता दर महिन्याला पैसे टाकायची आणि काढायची, असा व्यवहार चालू दे म्हणे 6 महिने, त्याच्या बाद तुला लोन मिळेल म्हणे. तेव्हा माहिती पडेल म्हणे का ही बाई बँकेचा व्यवहार करू शकते. तर तसं केल्यानंतर एक सारखं मग मी 6 महिने पैसे टाकणे काढणे. सतत सरांनी सांगितलं, जिल्हा उद्योग केंद्राचं ट्रेनिंग दिलं, इथे पाठवलं मला, तिथलं ट्रेनिंग केलं मी 18 दिवसाचं. आणि तिथे पण मग माझं लोन केस करायसाठी पण सरांनी सांगितलं कसे कागद डॉक्युमेंट्स आणायचे, कुठं न्यायचे, कोणाजवळ द्यायचे. आणि दिल्यानंतर बँक मॅनेजरनी किती त्रास दिला मला, रोज चक्रा मारायला लावायचे मला. हो, हे आण ते आण, इथे जा तिथे जा. तर सरांना मी हर वेळेला फोन करायचे, सर मी थकलीन सर माझं कामच नाही करत सर कोणी. मग सर म्हणायचे, परत सर त्या मॅनेजरला फोन करायचे, परत जिथं माझं काम अडलं त्यांना फोन करायचे. सरांचं खूप म्हणजे सहकार्य मला मिळालं. तर सरांचे तर खूप खूप म्हणजे आभार मी किती मानले तर कमी आहे. ते माझ्यावाले समजा मार्गदर्शक सर राहील आयुष्यभर माझ्यासाठी. आणि तेव्हापासून मग असं करता करता 100 चक्रा मारल्या. मी इतकी थकली, शेवटी निराश झाली. सर म्हटलं शक्यच नाही, मी स्लम एरियात, एक तर माझ्याकडे प्रॉपर्टी नाही म्हटलं बँकेकडे गहाण ठेवायला, एक तर माझं स्लम एरियामध्ये घर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे सोनं नाणं पण नाही आहे आणि नाही शेती आहे. सामान्य माणसाकडे काय असते, काहीच नसते, फक्त 2 हात असते कमाई करण्यासाठी आणि बोलायला तोंड असते बस. दुसरं किती लाखाचं कर्ज होतं तुमचं? तर माझं 5 लाखाची लोन केस केली मी. म्हटलं सर मी समजा 5,000 10,000 भरू शकते इन्स्टॉलमेंट, या लेवलचं मला लोन द्या. तर त्या लेवलचं सरांनी माझं 5 लाखापर्यंतच्या स्कीममध्ये माझं नाव टाकलं. सबसिडी लोन मिळालं मला 5 लाख रुपये. आणि ते आता माझ्या लोनना 3 वर्ष कंप्लीट झाले. सरांनी म्हटलं तर चालू कसं करायचं, पण जे आपल्याला लोन घेतल्यानंतर मला 1.5 लाखाच्या मशीनं मिळाल्या, 1.5 लाखाचं फर्निचर मिळालं आणि 24,000 रुपये मला कपड्यासाठी मिळाले आणि लॅपटॉपला मिळाले मला 50,000. हा, लॅपटॉप पण घेतलं मी. आणि काही समजा माझं हे जवळचे काही पैसे असे करून मग समजा माझं हे सेटअप तयार झालं. घर बांधलं. घर बांधायसाठी सुद्धा सर म्हणे लोन काढायचे ना पहिले घर बांधून दाखवा, कारण माझ्याकडे जे टिनाच्या रूम होत्या ह्या अशा रूममध्ये आम्ही लोन देत नाही म्हणे. मॅनेजर येऊन गेले माझ्याकडे 2-3 वेळा. तर सर म्हटलं आता घर कसं बांधायचं, माझ्याकडे जे 1-2 लाख रुपये शिल्लक होते समजा, तर त्याच्यामध्ये मी बांधलं. पण बांधकामवाल्यांनी आम्हाला समजत नसल्यामुळे काम अवडाढवळ वाढवलं. मला परला प्रॉब्लेम, मग मला भारी केलं थोडंसं. मला इकडून तिकडून व्याजानं पैसे आणावं लागले, कारण नातेवाईक कसं एकदा देतात डबल देत नाही ना. हां, म्हणून मग मी ते घराच्या जुळाजुळीमध्ये माझं बरंच काही समजा वेळ वाया गेला. 2 वर्ष मला त्यांनी घेतलेले पैसे देण्यामध्ये परत त्यांचे पण परत करणे आणि परत बँकेचे पण. माझी समजा आता व्यवसाय सुरू नसून सुद्धा मी बँकेची इन्स्टॉलमेंट रेग्युलर भरत आहे. आज 3रं वर्ष चालू आहे माझ्या समजा याला लोनला. आणि माझ्या स्वतःच्या टेलरिंगच्या भरोश्यावर आणि क्लासच्या भरोश्यावर बँकेची इन्स्टॉलमेंट मी कंप्लीट करते. आणि 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर माझं जे लोन आहे ते समजा पूर्ण कमी होईल आणि त्याच्यानंतर जे दुसरं लोन घेईल मी, तर मग त्याच्यामध्ये माझं पूर्ण कारभार चालेल. कारण का पूर्ण गारमेंटचं हो जे हो आताच थोडं पुढच्या वर्षीपासून थोडं माल म्हणजे परचेस करणं चालू करेल. व्यतिरिक्त तुमच्या काय काय हॉबी आहेत, काय काय छंद आहेत तुमचे? हां, टेलरिंगच्या हॉबीनुसार समजा आता मला समजा एक संस्था काढायची आहे. संस्था काढल्यानंतर महिलांना गायडन्स करायचं आहे.
महिलांना गायडन्स म्हणजे खूप अशा महिला आहे का ज्यांनी सिटीसुद्धा बघितली नाही आहे. आजही अशा महिला आपल्या अमरावतीमध्ये. आता माझ्याकडे सगळ्या संपूर्ण समाजाच्या वेगवेगळ्या कॅटेगरीच्या, काही श्रीमंत काही गरीब, अशा वेगवेगळ्या परिस्थितीतून महिला येतात. त्या प्रत्येक महिला जे आहे, प्रत्येक महिलांची वेगवेगळ्या समस्या असतात. आता कधी असं वाटतं की NGO काढा, पण NGO काढणाऱ्या पण महिला आहेत, पण त्या पुढे येत नाही, कारण सामान्य महिलेपर्यंत कोणी पोचतच नाही. आर्थिक ज्या गरजा असतात महिलांच्या, त्या कोणाला सांगणार, कोणाला सांगा. आता आमच्या इथं कसं महिलांची चर्चा पण होत असते. आता सोबत मी एक बचत गट काढला. आता बचत गट पण माझा चालू आहे. येणाऱ्या याच्यामध्ये संपूर्ण बचत गट एकत्र जोडून एक अशी मोहीम तयार करणार सामाजिक न्यायासाठी. म्हणजे महिलांसाठी समजा जे काय आपल्याला न्याय, हक्क, अधिकार, जे काय आपल्याला समजा काम करण्याच्या सुविधा. आता बरेच महिला अशा म्हणजे 2 मुलं झाली की घराबाहेर पडतात, तोपर्यंत नाही पडतात, पण 2 मुलं झाली की पडतात. प्रत्येकच महिला अशा सरांकडे येणाऱ्या प्रत्येक महिला आहे ह्या म्हणजे 30च्या नंतरच्या वयाच्या आहे. आता तुम्हाला अनुभव आहे. तर प्रत्येक महिलांचे समजा आता कसं मुलं अंगाच्या दूर झाले की 2 पैसे कसे कमवता येईल ह्याचाच विचार असते प्रत्येक महिला. माझ्याकडे येणाऱ्या अर्ध्या जास्त महिला आहे, अर्ध्या मुली आहेत. तर यांच्यासाठी समजा वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण मी पण समजा देऊ इच्छिते. याच्यासाठी माझी आता संस्था तयार व्हायची आहे. माझा रजिस्टर नंबर यायचा. आल्यानंतर मी हेच काम करणार आहे का महिलांना स्वतःच्या पायावर कसं उभं करायचं. सरांचा सोबत सल्ला घेईल मी, किरण सरांचा. आणि त्यांचे जे आहे समजा छंद असते महिलांना, प्रत्येक छंद असते. नाचण्याचा छंद असते, क्लासेस, पण त्यांना कसं योग्य वेळ मिळत नाही महिलांना, योग्य जागा पण मिळत नाही. कारण का सेफ्टी सगळ्यात महत्त्वाचं, महिलांना सेफ्टी. कुठेही गेलं तर चंगळ नाही झाली पाहिजे ना, आपली सेफ्टी महिला असले. योगा समजा महिलांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अधिक योगा जर महिलांना सकाळी उठून केलं, सगळ्या महिलांचं नाही होत, समजा ते कामाला जाणाऱ्या महिलांचं नाही होत, पण ज्या बाया थोड्याशा फुरसतवाल्या अशा महिला येऊ शकतात ना. डान्स क्लास झालं महिलांना. आता कसं आहे, ज्या समजा रिकाम्या पडलेल्या महिला आहेत, ह्या सगळ्या गोष्टी यायला तयार आहेत, पण यांना प्लॅटफॉर्मच नाही आहे मॅडम. तर याच्यासाठी म्हणून मला एक अशी संस्था निर्माण करणार आहे, कारण माध्यमातून तुम्ही या महिलांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार आणि महिलांना संघटित करणार. मला सांगा की तुम्ही एवढ्या ह्या स्लम एरियामध्ये राहिल्या, तर मग इथे व्यवसाय करताना कधी काही त्रास झाला का तुम्हाला? काहीच नाही मॅडम. सगळ्यात जास्त जर कुठलाही व्यवसाय चालवायचा असला ना तर स्लम एरियातच सुरू होतो. का कारण कॉलनीच्या बाहेर घराच्या बाहेर निघत नाही. घराच्या बाहेर निघत नसल्यामुळे आजूबाजूच्या लोकांची त्यांची ओळख नसते. आणि स्लम एरियात कसं आहे, बाजूला काय झालं ते सगळं माहिती असते एकमेकांशी. दिवस निघाला का कसं काय चाललं आहे, येता जाता समजा आपण नमस्कार चमत्कार करतो आणि विचारतो मुलगा कोणत्या वर्गात आहे, मुलगी काय करते, कुठे चालली, हे सगळं म्हणजे दिवस निघाल्यापासून एकमेकांशी संपर्क असतो. पण मला या व्यवसायामध्ये तुम्हाला घरच्या लोकांचा कसा सपोर्ट मिळतो? नाही, माझे घरचे मला कधीच कुठल्याच गोष्टीला मनाई करत नाही, कारण का व्यवहार माझ्याच हातात आहे आणि माझ्या घरचे मला कधीच कुठल्याच गोष्टीला मनाई करत नाही. इथे पण गेली तर सरांनी मला ट्रेनिंग सेंटरवर त्यांनीच आणून देत जाय, मला घ्यायला येत जाय, कारण मला गाडी जमत नाही. आता मला सगळ्यात पहिले गाडी घ्यायची आहे, गाडी शिकायची आहे, कार शिकायची आहे. स्वप्न खूप आहे पण वेळ कमी आहे आणि पैसा पण कमी आहे. सध्या पैशामध्ये पैसा तर येणारच, कारण का पैसे कमवण्यासाठीच आपण इथे बसलेलो आहे. आणि मला खूप मोठ्या म्हणजे चांगल्या याच्यामध्ये उच्च याच्यावर जायचं आहे, खूप मोठा उद्योग करणार आहे मी समोर. पण आणखी आता हा झाला माझा गारमेंटचा उद्योग, गारमेंटच्या व्यतिरिक्त दुसरा पण उद्योग करायचा आहे मला, कारण प्रत्येक उद्योगाची मी माहिती घेत राहते आणि त्या लोकांचा जो व्यवसाय आहे त्यांची पण माहिती घेत राहते. कारण त्यांचा उद्योग कसा त्यांनी मोठा केला, कुठून काय काय केलं, परिश्रम, कारण काही करतो म्हटलं तर परिश्रम आलं आणि सोबतच ओळख आली, ओळखसोबत आपलं समजा पूर्ण मार्गदर्शन आलं. छोट्या लोकांपासून मोठ्या लोकांपर्यंत फिरावं लागते, कारण एका गोष्टीवरून मला पूर्ण अनुभव आला. कारण एक लोन घेण्यासाठी जर मला एवढे हेलपाटे घ्यावं लागत असेल, तर एक जर उद्योग मला पुढं न्यायचा असेल तर त्यासाठी किती हेलपाटे घ्यावं लागेल. त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टीचा आता अनुभव आला आहे. आणि तुमच्यासारख्या महिला हमेशा समजा कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळतात, तर त्यांच्याहीपासून बरंच काही शिकायला मिळते. सर हमेशा मोठमोठे समजा आता मीटिंग्स वगैरे घेते, त्याच्यात मला बोलावल्यानंतर ते जे मोठे माणसं यांचे उद्योग कसे आहेत, ते काय करतात, कसे करतात, यांचा पण अनुभव मला बघायला मिळतं. त्याच्यातूनही आपण बरंच काही शिकतो. बोलून नाही दाखवत, पण आपण जे घ्यायचं ते घेऊन घेतो त्यांच्याकडून. असं माझं समजा सध्या सुरू आहे. बरं, तर शीलाताई तुम्हाला तुमचे स्वप्न खूप मोठे आहेत. तुम्हाला आता गाडी घ्यायची आहे, मग कार चालवायची आहे. एक सामान्य महिला आहे. बघा मित्रांनो, एक सामान्य महिला जी फक्त 12वी पर्यंत शिकली, जिला बँकेचा व्यवहार करता येत नव्हता, जिला घराच्या बाहेर पडणं समजत नव्हतं, पण तरी सुद्धा
ती बाई डगमगली नाही, तिने मनामध्ये जिद्द ठेवली, स्वतःचं बिझनेस तयार केला, बँकेचे व्यवहार समजत नव्हते ते शिकून घेतले, बँकेच्या पायऱ्या झिजवल्या, चपला झिजवल्या आणि असं सगळं करत त्या आज इथपर्यंत आल्या आहेत. भविष्यात त्या अजून मोठ्या उद्योजिका होत अशी मी त्यांना मंडल न्यूजच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते. आणि तुम्ही तुमचा वेळ आमच्या चॅनलला दिला त्याबद्दल तुमचे आभार मानते. धन्यवाद. तुमचे पण मॅडम.